हॅलो, मी ऋतुजा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. अशी काहीशी झाली होती माहेरची सकाळ. रात्री झोपायला लेट झालं होतं, त्याच्यामुळे उठायलाही थोडंसं लेटच झालं आणि थंडी तर भरपूर होती तिकडे. तोंडातून धूर निघत होता आणि त्यात मी हेअर वॉश केले होते. त्याच्यामुळे सगळ्यात आधी चहा घेतला, तेव्हा कुठं थोडंसं बरं वाटायला लागलं. त्यानंतर नाश्ता वगैरे केला. मम्मींनी आणि दादांनी सगळं सामान भरून ठेवलं होतं. मला काय काय न्यायचं होतं ते आणि सगळ्यांना बाय बोलून निघायचं होतं. तर आरुषची नाटकं चालली होती. तो आम्हाला म्हणत होता तुम्ही जा, मी नाही येत म्हणून. कसं तरी त्याला नादी लावलं आणि निघलोत. माझी अशी इच्छा होती की आरुषच्या पप्पांनी घ्यावी आजच्या दिवस सुट्टी, पण त्यांना काही नव्हतं राहायचं घरी. ते बोलले मला आवर पटपट जायचे, मला बनवू डबा लवकर. तर ते आवरायचं चालू होतं माझं. पटपट झाडू मारला, जास्त काही कचरा नव्हता घरात. जाताना मी तसं सगळी साफसफाई करून जाते, फरशी वगैरे पुसून जाते, त्याच्यामुळे आल्यानंतर एवढी काही नसती धूळ वगैरे घरात. त्यानंतर देवपूजा करायला घेतली. म्हणलं देवपूजा केल्यावरती थोडंसं प्रसन्न वाटेल घरात. मम्मीने भाजीपाला दिला होता, त्यातलीच पालकाची भाजी घेतली निवडायला. म्हटलं सुकी पालकाची भाजी करून द्यावी त्यांना टिफिनला. चपाती आणि भाजी असं काही त्यांना टिफिनला दिलं होतं. त्यानंतर आरुषसोबत थोडासा मीही आराम केला आणि नंतर लागले कामाला. मूड तर अजिबातच चांगला नव्हता. मनातून खूप वाईट वाटत होतं, अक्षरशः मला रडूही येत होतं. काहीच काम करण्याची इच्छा नव्हती, पण म्हटलं आता हा राडा तसा ठेवून जमणारच नाही. आरुष झोपलाय तोपर्यंत आवरून घ्यावं पटपट. भांडी घासून घेतली, किचन कट्टा साफ करून घेतला आणि परत पुन्हा एकदा झाडू मारला. एवढी सगळी कपडे धुवायची होती मला, तेही धुतली. हे आवरेपर्यंत आरुष उठला होता आणि त्याला घेऊन मग बॅग अनपॅक केली. आणि आरुषचे पप्पा ऑफिसला जाताना मी त्यांच्याशी बोललीच नव्हती आणि त्यांनी फोन केला तर मी रडले होते. तर मला वाटलं नव्हतं ते असं काही करतील. काय केलं ते सांगते पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. स्टे ट्यून.